नमस्कार मित्रांनो, ऋतुजाच रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. पावसाची सर सुरू झाली की आजूबाजूचं सगळं वातावरण किती सुंदर आणि प्रसन्न वाटतं. आणि अशाच थंड वातावरणात मनाला आणि पोटाला दोघांनाही हवं असतं काहीतरी गरमागरम आणि चटपटीत. म्हणूनच आज मी बनवली आहे प्रोटीनने भरलेली झणझणीत आणि मसालेदार चवळीची उसळ. आणि एकदा अशी पद्धत वापरून केली ना तर चवळीची उसळ हॉटेलपेक्षाही अजून छान लागेल. चला तर मग सुरुवातीपासून बघूया ही चविष्ट चवळीची उसळ कशी बनवायची. सगळ्यात आधी मी मोड आलेली चवळी निवडून घेतली. ही चवळी मी 6 ते 7 तास भिजून त्यातील पाणी काढून ती एका मोकळ्या चाळणीत त्याला मोड येण्यासाठी ठेवलेली होती. कुकरमध्ये चवळी घेऊन त्यामध्ये पाणी घालूया. आता झाकण लावून एक शिट्टी होईपर्यंत ही चवळी वरतून थाडी पण आतून छान मऊ होईपर्यंत शिजू द्यायची आहे. आणि ही चवळी शिजेपर्यंत आपण फोडणीसाठी कांदा, टोमॅटो आणि मिरच्या चिरून घेऊ. चला तर एक शिट्टी झाली आहे. आता गॅस बंद करूया. तर आपलं फोडणीचं साहित्यही चिरून झालं आहे. आता आपण या कुकरची वाफ काढून घेऊया. आता कुकर खाली घेऊन बघूया तरी आपली चवळी शिजली आहे की नाही. तुम्ही बघू शकता चवळी छान शिजली आहे. चला आता हिची छान मसालेदार उसळीची फोडणी तयार करूया. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, कढीपत्ता आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता त्यात बारीक चिरलेला एक टोमॅटो घालून छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. यानंतर त्यात लसूण पेस्ट, हळद आणि उसळ चटपटीत होण्यासाठी लाल तिखट घालूया. हे हलकंच आता परतून घ्यायचं आहे. आता मसाले घालण्याआधी या तेलामध्ये थोडंसं पाणी घालूया म्हणजे आपल्या चवळीच्या उसळच्या ग्रेव्हीवर छान तर्री येईल. आता याला थोडं तेल सुटल्यावर यामध्ये मसाले घालूया. यामध्ये आता जिरं पावडर, धनी पावडर घालून हलकंच परतून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये गरम मसाला घालायचा आणि आता खास KMK मसाला घालूया. तुम्हाला हवा असेल तसा तुमच्या घरातील कुठलाही मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता. पण या KMK मसाल्यामुळे चवळीच्या उसळीला छान स्वाद आणि सुगंध येतो. सगळे मसाले तेलात छान परतून घेतल्यावर आता यात आपली शिजवलेली चवळी घालूया. या चवळीतील पाणी फेकायचं नाही कारण हेच पाणी आपल्याला चवळीमध्ये घालायचं आहे. मी फक्त चवळीमध्ये सर्व मसाले मुरले पाहिजेत त्यासाठी चवळी अगोदर मसाल्यामध्ये घालत आहे. ही चवळीची उसळ हलक्या हाताने परतून घेतल्यानंतर यामध्ये आता चिमूटभर हिंग घालूया कारण हिंगामुळे उसळीची चव जास्त खुलून येते. आता चवळी शिजवतानाचं उरलेले हे पाणी यात घालूया. यामुळे चवळीच्या उसळीला छान मसालेदार चव येईल आणि उसळीचा रस्साही छान तयार होईल. यामध्ये आता गरजेनुसार साधं पाणी घालायचं आहे. आता हे सगळं एकजीव करून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आणि तुम्ही जर चवळी शिजवताना कुकरमध्ये मीठ घातलं असेल तर उसळीमध्ये मिठाचं प्रमाण थोडं जपून घालायचं आहे. आता वरून थोडा कोथिंबीर घालायचा आहे. आणि आता ही चवळीची उसळ झाकण ठेवून काही मिनिटे मीडियम फ्लेमवर छान उकळू द्यायची म्हणजे मसाल्याची चव चवळीमध्ये छान मुरेल. आता झाकण काढून बघू. बघा अशी छान मसालेदार आणि सुगंधी चवळीची उसळ तयार झाली आहे. चला तर आता गॅस बंद करूया आणि ही गरमागरम चवळीची उसळ वाढायला तयार. तर अशी ही साध्या साहित्यापासून आणि अगदी घरगुती पद्धतीने तयार झालेली चवळीची उसळ चवीला खूपच छान लागते. खरं तर हॉटेलपेक्षा घरगुती पदार्थाची मजाच काही वेगळी असते. आता शेवटी ही छान गरमागरम चवळीची उसळ जवळून पाहूया. मसाल्यांचा हा रंग, मऊसर चवळी आणि वरून कोथिंबीरची हलकीशी सजावट सगळंच पाहून खावीशी वाटते. मग खाण्याआधी एक काम करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ऋतुजाज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सुद्धा ही चवळीची उसळ नक्की करून बघा आणि तुमची उसळ कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता फक्त हा एक घास, बस यापेक्षा जास्त काही सांगायची गरज नाही.